नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे निखिल आराक. तुमचं स्वागत आहे मराठवाडीची पोरं या यूट्यूब चॅनलवर. माझ्यासोबत दिसत आहे तुम्हाला माझे बालपणीचे मित्र प्रेमजित सिंग कांसा. आम्ही दोघं सोबत शाळेमध्ये शिकलो. आज बघा 10 फेब्रुवारी आहे आणि सर्व विद्यार्थ्यांचा सर्व मुलांचा प्लॅन झाला की आपण एक स्नेहसंमेलन करायचं, गेट टुगेदर करायचं. म्हणून आज सर्वांनी ठरवलं आणि 2006ची बॅच म्हणजेच 18 वर्षानंतर आम्ही सर्व मित्र एकत्र आलेलो आहे. तुम्ही बघू शकता हा शाळेचा बॅक साईडचा परिसर आहे आणि हेच ते ग्राउंड आहे. ह्या ग्राउंडवर आम्ही लहानपणी खेळायचो. इथं जेवणाच्या सुट्टीमध्ये डब्बे खात बसायचो. इथे एक झाड होते बघा मागं, ते झाड पण तोडून टाकलेलं आहे. आता बरेच चेंजेस झालेले आहे आपल्या शाळेमध्ये आता सध्याला. खूप वर्षाच्या जुन्या आठवणी आज इथं आल्यावर ताज्या झालेल्या आहेत आमच्या. हे झाड जेव्हा सुट्टी व्हायची आणि या झाडाखाली बसायचं तुम्ही बघू शकता. इथं सचिन पंडित आमच्या क्लासमधला असा एक मित्र, त्याची आई एक हातगाडी लावायची इथं, त्याच्यावर पोहे भेटायचे तेव्हा 2 रुपयाला, आणि तेव्हा 2 रुपये पण नसायचे आमच्याकडे. तुम्ही बघू शकता त्या इथं ती गाडी लावायची. आणि उन्हाळ्यामध्ये आपल्या इथे चिंचा असतात, ते चिंचा विकायचे आणि ते चिंचा खाण्यासाठी सुद्धा आमच्याकडे तेव्हा पैसे नसायचे. पण आता वेळ अशी आलेली आहे, पैसा आहे, सर्व आहे, पण वेळच नाही आहे, तो टाइम नाही आहे आता सध्या ही गत झालेली. चला तुम्हाला मी शाळेचं फ्रंट दाखवतो. तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपण आता समोरच्या साईडला जातो शाळेच्या. उगले सर सुद्धा आलेले, नागरे सर आलेले, गवई सर आलेले. बोल बोल बोल. संभाजी तांदळे पाहिजे त्याचं मनोगत व्यक्त करतायत. अवचार सर हां, साबळे मॅडम आहे. अजून हां, घाबरू नको, चल. सर्वांना गुड मॉर्निंग म्हणेल माझ्या भाषेमध्ये. सर्वप्रथम सर्व शिक्षकांना थँक्यू, कारण की त्यांनी आपल्याला एवढा त्यांचा बोलाचा वेळ काढून दिला आणि हे स्टेज उपस्थित करून दिलं. नक्की अभिनंदन करतो मी, कारण की त्यांनी खूप छान पद्धतीने आपल्याला येत म्हटलंय. कारण की बघा जेव्हा गौतम आणि पण सर बघा खरोखर तुम्ही जे
त्यावेळी सांगायचे की मुलांना काहीतरी करा. मला तर बरेचसे शिक्षक लोक म्हणायचे लहान अभ्यास कर, नाही तर हॉटेलच्या पण कामात राहायचं. तर बरोबर सर ते शेतात आज आठवतात की त्यावेळी काहीतरी तुमचं जे ज्ञान जे वाटत होते ते जेवढं घेतलं गेलंय तेवढ्यामध्ये आम्ही इथपर्यंत खूप उच्च भरारी मानलेली. तर आणि इतक्या दूरपर्यंत मी आलेलो आहे की मला ती ओढ जी म्हणतात ना शाळेची ती बरोबर त्याने ती ओढून आलेली आहे. तर मी त्याला 2 शब्द बोलण्याची विनंती करतो. सर्वांना नमस्कार. स्टेजवर बोलायची सवय नाही, सरळ बोलतो. स्टेजवर कधी बोलायचं म्हणजे गरज पडली बी नाही. ते पुढे घ्यायचं जर मी ह्या शाळेमध्ये 5वी ते 10वी पर्यंत होतो आणि मला याचा फोन आला योगेशचा आणि बोलू दे ना. ठीक आहे, चल घे पुढे घे. शिक्षक लोकांचे मी सर्वपासून मनापासून धन्यवाद मानतो, कारण की आज त्यांनी वेळात वेळ काढून आम्हाला सगळ्यांना वेळ दिला. तसंच आमचे गौतम आणि सर्व टीमचे मी सर्व मनापासून स्वागत करतो. आणि आज मी ज्या शिस्तप्रिय आणि कडक वागणुकीमुळे आज मी डिस्ट्रिक्ट कोर्ट ज्युनियर क्लर्क म्हणून कार्यरत आहे. हायकोर्टात दिला आहे. तसेच राहुल रजन PSI मध्ये लागलेले आहे. स्वप्नील रावणे सरांची माझं स्वतःचं मनोगत व्यक्त करावे. तर मी लहानपणापासून या शाळेमध्ये लहान बालवाडीपासून तर 10वी पर्यंत मी या शाळेत शिकलेलो आहे. आणि या शाळेत शिकत असताना मी एवढा खोडकर नव्हतो, पण अभ्यासही नव्हतो. त्यामुळे माझं शिक्षणामध्ये जर तर असायचं थोडं, म्हणजे जास्त हुशारही नाही आणि जास्त डही नाही, मीडियम असायचं. पण शाळेमध्ये असताना छोटे मोठे अनुभव आले मित्रमंडळींसोबत, विद्यार्थी मित्रांसोबत असताना की शाळेमध्ये असताना की कशा पद्धतीने मैत्री जपायची. तर अजून सर लोकांनी पण जे काही मार्गदर्शन केलं शिकवण्याच्या बाबतीत असो किंवा थोडं छोटं मोठं आपण इथलं करत राहिलो कार्य. आज मी सरांचं मी आभार मानतो, सर्व शिक्षक लोकांचे. आज मित्रपरिवारांचे आभार मानतो. आज तुम्ही सगळ्यांनी वेळात वेळ काढून दिला. आज आपण 2-3 महिन्यापासून प्रयत्न चालू होता की आज आपल्याला कार्यक्रम घ्यायचा आहे, उद्या घ्यायचा आहे परत. पण त्याच्यामध्ये 3-4 मोठे कार्यक्रम होऊन गेले. 2004ची कार्यक्रम ठरलं होतं 26 जानेवारी. 26 जानेवारीला माझा वाढदिवस होता. मी शाळेत आलो पण गौतम कार्यक्रम त्यांचा सत्कार पण झाला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही सगळे मित्र जे जमलेलो आहोत तिथे, आम्ही सगळे बिखरलेलो. सोशल नेटवर्कच्या माध्यमातून आम्ही जवळ आलो. आम्ही एक मित्र म्हणजे सोशल नेटवर्कमध्ये एक हा कार्यक्रम खूप अतिशय छान ठेवलेला आहे. आणि या कार्यक्रमामधनं मला तरी असं वाटतंय की बाकीचे जे शाळेचे विद्यार्थी होते त्यांना पण या कार्यक्रमाला बोलवण्याची गरज होती. कारण की त्या मुलांनाही कळालं असतं की ह्या शाळेत किती लोक घडले. आपल्या संस्थेचे अध्यक्ष प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सांगणे मॅडम, रिटायर्ड माजी सहकारी अवचार सर, काकासाहेब देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य गडकरी सर, माझे सहकारी, माझे पूर्वीचे विद्यार्थी आणि आजचे मित्र, तुम्ही सर्वजण, सरस्वती, माँ भीमाई, माँ रमाई, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम अभिवादन करून या स्नेहमेळाव्याच्या भाषणास सुरुवात करीत आहे. तर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सर्वांना सुप्रिय
आणि माझे सर्व आणि शिक्षक मित्र आणि माझ्या सर्व जवळचे विद्यार्थी मित्र, मी तुम्हाला सर्वांना तुम्ही या कार्यक्रमाबद्दल सर्व हजर राहिले, यापुढे असेच पूर्णतः हजर राहून पूर्ण यश संपादित करावे असे तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय मुख्याध्यापिका साबळे मॅडम, प्राचार्य दादासाहेब देशमुख महाविद्यालय कडकपेठ तालुका कन्नड येथील प्राचार्य डॉक्टर वेंकटेश सर, या शाळेमध्ये कार्यरत असलेले आपले माजी संपन्न जवळपास झाला आहे. आता नाश्त्यासाठी सर्वजण एकत्र येतात. आपला नाश्ता सुद्धा आता होणार आहे. हा आपला बालवा तू जो रूठा तो कौन हंसेगा, तू जो छूटा तो कौन रहेगा, तू चुप है तो ये डर लगता है, अपना मुझको अब कौन कहेगा, तू ही वजह तेरे बिना बेवजह. विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय गडकरी सर, या ठिकाणी आता तुम्हाला विद्यार्थी तर काही म्हणता येणार नाही, मित्र हो, की या ठिकाणी तुम्हाला पाहून अतिशय आनंद होतो, कारण जीवन जगत असताना मला असं वाटतं. तर मित्रांनो, तुम्हाला आता आमचे जे जुने वर्ग आहेत, हा वर्ग बघा, हॉल नंबर 8. या वर्गामध्ये पण आम्ही होतो जेव्हा लहान होतो. आमचा हा लहानपणीचा वर्ग तुम्ही बघू शकता. इथं ब तुकडीतले विद्यार्थी बसायचे आणि माझा बेंच बघा, इथून ह्या साईडला हा बेंच जो दिसतो इथं बसायचा. समोरचा जो वर्ग आहे हा अ वर्ग असायचा, इथं अ वर्ग बसायचा, बरोबर. हा अ वर्ग, हा अ वर्ग, हा ड होता, हा ड आणि हा क. तर तुम्ही बघू शकता हा अ वर्ग होता आणि हे आपले जुने मित्र अ वर्गातले सर्व. हा क होता, हा क वर्ग आणि समोर जो दिसतोय तो ड वर्ग. आता या वर्गाला अ केलेलं आहे, यामध्ये ड या वर्गाला आता अ केलेलं आहे. आणि इकडे स्टाफ रूम वगैरे पण तुम्हाला दिसते समोर. इथून समोर गेल्यावर राईट साईडला स्टाफ रूम होते. आणि आपली जी शेवटची आपण 10वी काढली, ही 10वी तुम्हाला वरच्या साईडला दिसेल. आपण तुम्हाला मी थोड्या वेळानंतर हे दाखवणारच आहे तो व्हिडिओ. अजून आपले जुने जे शेवटचं वर्ष होतं आपलं 2006चं, आपण जे शेवटची बॅच जिथून निघली तो वर्गसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. बघा, आपल्या कार्यक्रमाचा समारोप झालेला आहे आणि सर्व फोटो काढता आहेत. सगळे बसून घ्या. मागे तुम्ही बघू शकता आपले सर्व सर आणि आपण शाळेला व्हॉलीबॉल मॅच दिलेली आहे, हे बघू शकता. सर्वांचा ग्रुप फोटो. तर बघा मित्रांनो, तुम्ही हे बघू शकता, हा आमचा वरचा व्हिडिओ, वरचा क्लासरूम 10वीचा. जुन्या आठवणी इथल्या, आमच्या वर्गातले शेवटचे दिवस
आणि आमचा जो शेवटचा वर्ग होता, क्लास चालू आहे ना, क्लास चालू आहे, हा आमचा शेवटचा वर्ग होता. आता याच्यामध्ये मायक्रोबायोलॉजी लॅब म्हणून इथं लिहिलेलं आहे. हा आमचा शेवटचा वर्ग. या प्रदीप ठोंबरे, संदीप मनगटे, अनिल शिरसाट, राजू फुले, बाबासाहेब गंगावले, अमोल गायकवाड, किरण गाडगे, अनिल पगारे, अजून कोण. तर आपले शेवटचे जे दिवस होते, जे 10वीचे दिवस, शेवटचा बेंच जो होता संदीप मनगटे, हा संदीप मनगटेचा बेंच. आणि इथूनच आपल्या शाळेची एंट्री. आणि आमचा जो दुसरा वर्ग होता जो राहिलेला, हा एक वर्ग. आता इथं बहुतेक क्लास वगैरे आता होणार आहे, म्हणून आपण काही जास्त व्हिडिओ घेणार नाही याचा. आणि हा एक व्हिडिओ असणार आहे, तुम्ही बघू शकता. हॉल नंबर 3 हा एक वर्ग क चे इथंच असायचे. क्लास चालू आहेत का? ठीक ठीक आहे. शेवटचे जे दिवस होते आपले वर्गातले, जे शेवटचे क्षण होते, आपण हा वर्ग होता उगले सरांचा. आता याला लॅब बनवली, ऑफिस बनवलंय बहुतेक. उगले सरांचा वर्ग 7वी ब कॅन्सल झालेला आहे. हा इथंच आम्ही सर्वात जास्त मार खाल्ला. आणि इथं तर आता लॉक लावलेलं आहे. कम्प्युटर आता इथं टॉयलेट झालं, इथं टॉयलेट झालं. तर इकडं 10वी अ चा वर्ग होता हा, आणि आम्ही तिथे सुद्धा बसायचो. 12 साडेबारा झाले तर सर्व आपल्या बॅग घ्यायचे, आपल्या दप्तर यायच्या पाठीवरचे, आणि घरी नंतर शाळेचं तोंड कोणी बघायचे. तर आपण आलेलो आहे आता वर्गाच्या बाहेर. तुम्ही मागे बघू शकता फोटो सेशन चालू आहे. ही आहे समोरची साईड आपल्या शाळेची. सर्वांचा हा ग्रुप. ही आहे आपली सगळी 2005 आणि 6ची बॅच. आपले सगळे विद्यार्थी मित्र. अनिल शिरसाट, अनिल शिरसाट हा कोणतं महामंडळ आहे तुझं? ST महामंडळ. आणि इथं राजू फुले गवई सरांसोबत फोटो काढतो. आपला कार्यक्रमसुद्धा हा खूप छान पार पडला. नागरे सर दिसत आहेत तुम्हाला इथं. तर अशा प्रकारे आपण आपल्या वर्गामध्ये यांना जागा कमी पडली म्हणून यांनी बाहेर येऊन फोटोशूट चालू केलेलं आहे. आता तुम्ही बघू शकता सगळे विद्यार्थी आपले 2005 आणि 6ची बॅच इथं जमलेली आहे. तर अशा प्रकारे आपल्या कार्यक्रमाचा समारोप झालेला आहे. आणि आपण आता परत पुढच्या वर्षी जर जमलं किंवा येणाऱ्या काही काळामध्ये आपण परत असंच गेट टुगेदर करू आणि आपल्या सर्व मंडळींना परत भेटू. आपली 2005ची बॅच, 2006ची बॅच. तरी आपल्या याच्यामध्ये काही शिक्षक लोक आहेत जे आलेले नाही आहेत. जसं भोईसर झाले. भोईसर हे तर गावामध्ये होते. 2